बायकोच्या कपड्यावर नवऱ्याचे कपडे फ्री मध्ये. वा रे वा, चांगलेच सेल आहेत हे तर. त्याच्या बाईले पेपर मागून आणला. मला वाटलं काही कामधंदे असतील याच्यात, भेटतील काही ना काही कुठे ना कुठे माझ्या नवऱ्यासाठी काम. याच्यात तर कामाचे काम कमी आणि बेकामच पैशाले कामच जास्त दिसून राहिले मला. जाऊ दे बाबा, पुढे पाय तुम्ही भेटते का काम गिम कुठे तर आहे का एखादी जाहिरात तर पुढे वाचतो आता याच्यात काही कामगारचं आहे का काही तर. सापडली बाई कामाची जाहिरात. काय म्हणते हे, कामासाठी माणसं पाहिजात, मनासारखा पगार देण्यात येईल, आकर्षक पगार देण्यात येईल. बरं, आणि म्हणते एक टाइम नाश्त्याची सोय राहील आणि संध्याकाळच्या जेवणाची सोय राहील. कामाचा वेळ हा 6 तासाचा कालावधी राहील. अरे वा, संपर्कासाठी मोबाईल नंबर. चांगलं वाटायला काम. फोन लावून पाणी पुरते. वाचून घेतो आणि फोनच लावतो. काय मोबाईल नंबर 12332244. बरं बरं, आता फोन लावून पाहतो याच्यावर मी. हॅलो हॅलो, मी बबिता बोलू राहिली. म्हटलं ते आज न्यूजपेपर मध्ये तुमचा मोबाईल नंबर दिसला मला. तुम्ही ती जाहिरात दिली होती ना, तुम्हाला माणूस पाहिजे म्हणते ना कामासाठी. त्याच्यात लिहिलं होतं असं 6 ते 8 तास काम राहील, आकर्षक पगार देण्यात येईल. तर आमच्याकडे माणूस आहे म्हटलं, तुम्हाला लागत असेल तर. माणूस लागत असेल तर आहे आमच्या इथे, रिकामाच माणूस आहे. या तुम्ही. आणि कसं काय आहे तर मग बोलून घेऊ आपण. हो, ती जाहिरात का आम्हीच दिली होती न्यूजवाल्याकडे जाहिरात. आपल्याला कामासाठी माणूस पाहिजे एक. बरं, काय काय येते मग तुमच्या माणसाला कामधंदा कोणता येते? आमच्या माणसाला कोणता कामधंदा येत नाही ते विचारा फक्त. तुम्हाला माणूस पाहिजे ना, मी पत्ता देतो, त्या पत्त्यावर या तुम्ही. तुम्हाला माणूस भेटून जाईल. मग बोलू इथं आल्यावर सविस्तर काय आहे ते. बरं ठीक आहे, मग सांगा. मग तुमचा पत्ता सांगा. काय पत्ता लिहून भल्ले भुटकले भाकरवाडीत जिलेबीवाल्याजवळ बासुंदी भेटते तिथे. हा, येऊन जा तुम्ही. तिथे या. तिथं आले की दूधवाल्याचं घर विचारा. दूधवाले म्हटलं की आम्हाला कोणी ओळखते. आहे का खोटा आहे? मला तर काही विश्वास नाही वाटू राहिला बा. खरा आहे ना, नाही तर आम्ही येऊ आणि भटकू कुठे बी. बरोबर, तुमची बातमी खरी आहे. न्यूजपेपरची तसा माझा पत्ता बी खरा आहे. या ना तुम्ही, भेटून जाते तुम्हाला घर. ठीक आहे, ठेवतो मग मी. मी वाट पाहतो, येऊन जा तुम्ही. जाऊ दे बाई, एकदा असं माणसाले काम सापडलंच. नाहीतरी ते नवरा निरा फिरत राहते इकडे तिकडे, काहीच काम नाही त्याला. निरा रिकाम टेकडा झाला तो. आणि ते कधी मध्ये जाते कामाला, 8 दिवसातून 4 दिवस जाते, 4 दिवस घर राहते. त्याच्यापेक्षा एकदाचं काम पाहिलंच बरं झालं. एखाद्या कंपनीत लावून देतो आणि बरं राहते. मग कसं की येतातच दर महिन्याला पैसे. चालते का नाही बरं? मस्त काम धंदा आहे म्हणते, पगार देते म्हणते मनासारखा. हा, एकदा असं विकूनच टाकू यायले. इरी मला ते लाडक्या बहिणीचे पैसे येऊनच राहिले 1500 रुपये. आणि आणखी ते राशन गिशन भेटते. एवढं तर काही काम नाही. तेवढं चालतं माझ्या घर तसं बी. एकदाच विकून टाकू का नाही तर का कामाला ठेवू, काही समजून नाही राहिलं. जाऊ दे, आता तो माणूस आल्यावरच पाहू आपण काय करायचं काय नाही तर. काही नाही ना रे भाऊ, त्या बाबासाठी काम पाहून राहिली. एक जाहिरात वाचली, काम आहे म्हणते तिथे चांगलं. फोन लावला मग तिथे. ते काका येतो म्हणा त्या बाबाला कामाला नेण्यासाठी. ते जाऊ दे, ते बाबा कुठे गेले रे, तुला माहित आहे का? बाहेर बसले आहेत ना ते दोघं तिघं माणसं बसले आहेत. ते पबजी खेळून राहिले मोबाईलवर. तुला माहित नाही का ते पबजीच खेळत राहतात म्हणून? आहेत ते बाहेर बसेल तिथे. काही काम आहे का? तेले बोलवून कसं बी लाळीगुडी लावून तेले कामावर पाठवाच लागेल ना. ते घरी येतील नाहीत ना. जाय तेले म्हणा की आपल्या घरी पाहुणे येऊन राहिले, बोलवून आण तू. मग मी कशी बी ते लाळीगुडी लावतो आणि कामावर पाठवतो बा एकदाच. बरोबर, ठीक आहे, आणतो मी. आताच बोलवून आणतो. काय का संतोष जरासं बाहेर आलं का नाही की दिमाग आले जरा आले का शांतीच वाटते. काय लेखा बायको भिन करते रे. किती काही पैसे नाही म्हणते की काम करतच ना तुम्ही. माझी बायको तर इतकी भिन करते. हप्त्यातून 4 दिवस कामाला जातो म्हटलं. 4 दिवस आता काम भेटते नाही भेटत तरी म्हणते की तुम्ही कामच ना करत. सांग बरं, आता महिन्याचे 10-12 हजार रुपये आण तुम्ही कमावून. आता किती घेणार आहे तरी म्हणते की तुम्ही काही कामधंदाच ना करत. आता काय डोकं लावा मला बी समजून नाही राहिलं. जाऊ दे, पण लेखा ते कसे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये येऊन राहिले तेवढं तरी बरं झालं. तितके का होईना त्या बाया जरा चिल्लर चालरसाठी भिन्नेत करू राहिले आपल्याला. तेवढे तर ते दाखवत नाहीत आपल्याला. काही येतात आणि काही जातात तर सांगतात बी. तर काही म्हणून तू पैसे येऊ राहिले तेव्हापासून बायाचं का नाही जरा त्याचे डोके अलगच चालू राहिले. त्याले अलग अलग सुचून राहिलं काय करावं काय नाही. मला बी काही समजून नाही राहिलं. हे पैसे आले तेव्हापासून जरासं बायाचं डोकं जरा अलगच चालू राहिलं. कोण येऊ राहिला आता? कोणी तर काही येणार नव्हतं. बोलालो म्हटल्यावर तर पळतच जा लागते आता आपल्याला. चाल रे बा, तुम्ही इतके अर्जंट कोण येऊन राहिलं? माझी मिळून येऊन राहिली वाटते है ना. मिळूनची भल्ली आठवण येते तुम्हाला. माय बाबा आले की नाही मग तशी विचारत बात की ते बाबा येणार आहेत का आई येणार आहेत.
कधीपणाच करणं होय ना. कोणती तरी गोष्ट ऐकशील का तू जीव लावून आपली? ते मी बातम्यात ते न्यूजपेपर मध्ये का नाही एक बातमी वाचली. त्याच्यात म्हणते कामाला माणूस पाहिजे, चांगला पगार भेटणार आहे. तर मी ते फोन नंबरवर फोन लावला तर तो माणूस येणार आहे भेटाले, म्हणून मी तुम्हाला बोलावलं. येणार असेल तो माणूस आता. असं आहे ते. अशी खिचडी चालू आहे का मग रक्षात? आता पास लागेल कोणाला फोन लावला आणि कोण येऊन राहिलं तर मग तुमचं स्पोर्ट भेटलं भाई, त्यानं घराला कसं आणून घातलं मग? काय दिसाल मग पगार पाणी काय राहील काम धंदा ते सांगा. मग कसं तर ते येतील मग तुमच्या इकडे कामाले. किती दिवसांना भेटायला येत जातील कसं काय तर ते परिपूर्ण सांगा. काय पगार पाणी पाहिजे सांगा तुम्हाला. आपले काय आपल्याला घरचे दारचे जराशे कामं आपले पाहिले की झालं. पगार काय पाहिजे सांगा, मग आपलं काम डन. माणसाले जसे कामं धंदे येतात त्याले तर ते सगळेच कामं येतात, पण त्याच्या व्यतिरिक्त बी त्याला कामं येतात ना. त्याले म्हटलं म्हणजे त्याले पोळ्या करता येते, भाजी करता येते, तिथून नाही तर कपडे धुता येते, सगळे कामं येतात ना त्याले. कोणतंही काम सांगा तुम्ही, कोणतंही काम करतात ना ते. म्हणून कसं आपल्याला पगार तसंच लागेल ना. 60,000 रुपये महिना देऊन द्या, मग कसं की काही हरकत नाही. 15-20,000 तर येते कमवतात. पण आता कसं इतके दूर ते तुमच्या संग कामाला येतील तर 60,000 रुपये महिना चालून जाईल आपल्याला. 60,000 रुपये लय नाही झाला का म्हटलं? बरोबर सांगा. मग कसं आहे की मी घेऊन जातो सोबतच. आज भेटीचं काय आहे, 4-5 महिन्यातून पाठवत जाईल 2-3 दिवसासाठी घरी. 40,000 रुपयांनी पाठवून पुढे बघा त्याला. माझ्या नवऱ्याला हुशार आहे, लय टॅलेंटेड आहे त्याच्यात, खूप गुण आहे त्याच्यात. इतका हुशार माणूस भेटणार नाही तुम्हाला. 60,000 रुपये दिसाल तर पाठवतो मी, तसं काही नाही पाठवत आपण. 60,000 रुपये चालतील आपल्याला. हुशार निघाली. मला वाटलं हे अशीच आहे का पागल. 60,000 रुपये महिन्यानं काम पाहू राहिली. मध्ये झाली पुरते मग 60,000 रुपयानं काय बात तर पैसे जमा होतात. वर्षभर काम केलं की जाय तिकडे. 5-6 वर्ष काम करायचं काम नाही मग. असं करा मग, एकदा असं विकतच घेऊन घेता का तुम्ही? तसे मला लाडक्या बहिणीचे पैसे भेटून राहिले आणि मला ते राशन बी भेटते. एकदा असं विकूनच टाकतो मी, मग कसं की बरं राहते. किती रुपये दिसाल सांगा मग तुम्ही. अरे बापरे, विकूनच देता का? चालते आपली काही हरकत नाही. 16 लाख रुपये देतो मी. पण मग माणसाला तुमच्या कधीच तुम्हाला भेटायला येऊ देणार नाही, कायलाच येऊ देणार नाही. एकदाच कसं परमनंट मजूर भेटून जाते मग आपल्याला. चालते कसा? मग 16 लाख देतो मी, 10 लाख संघ आणायला, बाकीचे मी नंतर देईल तुम्हाला. काय आहे तुमचा विचार करा आणि सांगा मग आपल्याला. नाही 16 कमी होतात. तुम्ही असं करा, मला 18 लाख द्या, घेऊन जा तुम्ही या माणसाला. इथे काही कामाचं नाही हा माणूस, लय डोकं खाते माया, कामावरच नाही जात. 18 लाख द्या, मग चालते आपल्याला. डन करून घ्या आपलं 18 लाख आता. अरे हे तर मला विकायलाच निघाली. मी आता म्हटलं शायनी आहे, हे तर अति शायनी निघाली बा. आता काय करावं? आता काही ना काही डोकं लावाच लागेल भाऊ याच्यात. गोष्टी सांगता का जाणं, यायला चहा पाणी घेऊन ये, मग पाहू आपण. किती जायचं काय जायचं, महिन्यानं जायचं का विकून टाकतो तुम्हाला. तर एकदा चहा पाणी कर पाहुणे येले, मग पाहून घेऊ का आहे तर. बोला तुम्ही काय काम आहे तुमच्या इकडे आणि मला कामाला नेऊन काय भेटणार आहे तुम्हाला? आपल्याला कसं एक परमनंट माणूस होऊन जाते. ढोरा वासराचं, शाळेचं, लेकरायचं काही घरदार सांभाळते. मग तो आपली कशी पत्नी मारेल आहे ना, म्हणून आपल्याला पुरं काम आपल्याला सांभाळायला एखादा माणूस पाहिजेच होता. करा ना, एखादी बाई भेटली तुम्हाला तर चालणार नाही का? एखादी बाई देतो मी तुम्हाला पाहून. बाई का? मग तर फारच जमलं. चालते ना, चालते. आपण 2 लाख वाढून देऊ, 18चे 20 लाख देऊ. पण कोणती बाई आहे मग? आहे का तुमच्याकडे अशी एखादी बाई? चालते, मी घेऊन जातो ते परमनंट विकत भेटत असेल तर. आहे ना, मला विकायला निघाली होती, इलेच घेऊन जा तुम्ही. इरी माया डोकं मॅट करून सोडायला येते ना. घेऊन जा एकदाचे 20 लाख द्या आणि घेऊन जा. चला द्या मग ते 10 लाख कुठे आहेत आणि घेऊन जा तुम्ही इले. तुम्ही आमच्या संग चला. आता तुमचा सौदा मी केला. ती तुमच्या नवऱ्याजवळ बॅग भरून पैसे दिले. तुम्ही नवऱ्याला विकायला निघालते, पण नवऱ्यानं तुम्हालाच विकून टाकलं. चला आता लवकर. आता तुम्ही या घरात डबल कधीच यायचं नाही काय? मी बॅग भरून पैसे दिले तुमच्या नवऱ्याजवळ मोजून 10 लाख दिलेले आहेत, बाकीचे 10 लाख नंतर देणार. चला मग लवकर. आता इथं कधीच तुम्ही यायचं नाही वापस. लवकर निघ, माझ्या घराच्या बाहेर चालला मोठा. मला विकत घ्यायला. मला तर आजपर्यंत कोणी सहधी आला नाही बाबू विकत घ्यायला. माझ्या नवऱ्याची इतकी शान नाही. चालला मोठा माझ्या सौदा करू राहिला. तू निघता का नाही का? बोलू बोला पोलीस आले. काय हिम्मत झाली मला विकायची? सांगा लागते का तुम्हाला? नाही तू का बोलावंच लागते पोलीस आले. निघाली होती त्या वक्ती नाही वाटलं तुला काही? तुम्हाला खरंच विकणार होती का? मी गंमत करून राहिली होती. मग खरंच विकणार होतं? मी विकणार तर लयच दूर राहिलं. मी तर तुझी गंमतही नाही करत अशी, पण म्हटलं गंमत करून पहा तुम्हाला विकायला निघाली तर. मग मित्रमंडळी, तुमच्या घरात होतात का अशा गमती? कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं. सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.